दरवर्षी देवळात असतो, देवळात लाईन असते, उन्हात कोणी उभा किसी के पास झुकते नहीं, तुम को अपने पास झुकते काव्यवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे बोरीची यात्रा म्हणजेच आमची हनुमान जयंती उत्सव। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि बोरीची यात्रा कशी असते, देवीचा उत्सव पण छान असतो इथे, तर ते सुद्धा पाहायला अजिबात विसरू नका। आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला देवकाठी कशी उभारली जाते, ती कशी मोडली गेली, कोणाचा नंबर आला, ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर अजिबात पाहायला विसरू नका हा ब्लॉग, आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। यात्रेमध्ये शिरतानाच बरेच नवस जाताना दिसले, त्याचप्रमाणे इथे ओढीला सुद्धा गाड्या वगैरे दिसल्यामुळे इथे थोडी खरेदी केली। तुम्हाला इथे आलात तर भरपूर सारी अशी पार्किंग करण्यासाठी गाड्यांना जागा आहे। तुम्ही बाकी ठिकाणी यात्रेला गेलात तर तेवढ्या पार्किंगसाठी जागा नसते, पण ह्या बोरीच्या यात्रेमध्ये तुम्ही जर आलात तर अगदी खूप भरपूर सारी अशी पार्किंगला जागा मिळते आणि भरपूर असं भरलेली असते यात्रा, कारण सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे खेळणी वस्तू मिळून जातील। मी दुपारी आले होते काही वेळासाठी, त्यामुळे तुम्हाला इथे कमी गर्दी दिसते, पण त्यानंतर मी थोड्या उशिरा परत आलेली तेव्हा इतकी गर्दी वाढली होती की चालायला सुद्धा जागा नव्हती। आणि देवकाठ्या पाहण्यासाठी तर खूपच गर्दी होते। गावागावातून ह्या देवकाठ्या येतात काठ्या, आणि ह्या देवकाठ्या म्हणजे कशा उभारल्या जातात, कोणाचा पहिला नंबर येतो, कोणाचा दुसरा नंबर येतो, आणि त्यामध्ये बरेच धमाल अशी केली जाते। तर यात्रेमध्ये आता आम्ही निघालेलो आहोत, चला पुढे ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूया अजून। तर इथे पहा आता देवकाठ्या आलेल्या आहेत, अजून सुद्धा येत आहेत। तर इथे शेतामध्ये ह्या देवकाठ्या ठेवलेल्या आहेत आणि काहीच वेळामध्ये ह्या उभारल्या जातील। तर त्या अगोदर आम्ही येतो दर्शन करून। वा आमचा भटजी आला फणसाचे गरे, इंजेक्शन मारून काय पांढरी गेली का काय त्यांना? तर इथे दर्शनाला जाताना बऱ्याच गोष्टी जाताना दिसलेल्या आहेत आणि लाईन भरपूर अशी लागली होती दर्शनासाठी। तर आम्ही सुद्धा लाईनीनं उभी राहिलो आणि घेतलेली आहे ओटी। तर ही लाईन पहा केवढी लांब झालेली आहे, आणि इथे आहे मोठं असं तळा, त्याच्या शेजारी सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळून जातील। तिथे घेतलेली आहे ओटी भरायला आईची, म्हणजेच श्री गावठी देवी म्हणजे बोरीची देवी। तर इथे मी ओटी भरून घेते, कारण की ह्या देवीजवळ प्रार्थना केल्यानंतर ती प्रसन्न होऊन आपल्याला नक्की आशीर्वाद देणार आहे, आणि ही नवसाला पाहणारी अशी देवी आहे, कारण की बरेच नवस इथे होतात आणि बरेच नवस दरवर्षी पूर्ण केले जातात। तर इथे पहा मस्त अशी सगळी ओटी भरलेली आहे मी। एक नाही सोडे ए जोडीने आले ते बघ, नवीन लग्न झालेले ते बघ, आहे ना, इकडे बघा। आता देवकाठी उभी करण्याचा टाइम झालेला आहे, त्यामुळे इथे सर्व बांधाबाद चालू आहे। तर इथे देवकाठी आता उभी केली जाणार आहे। तर नक्की हा ब्लॉग अजून शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण की खूप तुम्हाला मज्जा धम्माल येणार आहे। तर एक काठी उभी केली जात आहे, जी सर्वात उंच दिसत आहे, पण ती उभी करताना सर्वीकडनं दोरे बांधलेले असतात। हळूहळू त्याच्यावरती उचलून घेतात ही काठी आणि उभी केली जाते। सर्वजण ओढण्याचा प्रयत्न करतायत, पण कडकड असं काहीतरी आवाज येतोय, कारण की ही खूप झुकलेली आहे।
पहा मोडली. पुष्पा कभी किसी के पास झुकते नहीं, पुष्पा दूसरों को अपने पास झुकाते क्योंकि पुष्पा. तर आता ही दुसरी काठी पण उभी केली जात आहे. एक काठी पूर्ण उभी राहिलेली आहे. तिसरी काठी आहे ही कोल्वे गावाची काठी आहे जी उभी केली जात आहे. प्रयत्न चालू आहे उभी करण्याचा. ती सुद्धा काहीतरी अशी खूप वाकलेली दिसते, ती सुद्धा मोडलेली आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये ही कोल्वे गावाची काठी सुद्धा मोडलेली आहे. तर आता खाली उतरवली जात आहे, कारण ही काठी उतरवल्याशिवाय दुसरी काठी आपल्याला उभी करता येणार नाही आहे. त्यामुळे इथे ही काठी खाली उतरवली जात आहे. ग्रामस्थ सर्व उतरवत आहेत ही काठी. पहिली जी काठी लावलेली होती, मोडलेली होती, ती काठी उतरवत आहे. आणि परत आता दुसऱ्या काठीचा सुद्धा उभं करण्याची जल्लोष इथे चालू आहे. तर आता इथे पहा दुसरी काठी जी उभी करण्याचा प्रयत्न चालू आहे. कसा म्हणजे प्रयत्न आहे तो कसा उभं राहतो का हे पाहूया. तर आता पहा ही दुसरी काठी उभी केलेली आहे आणि ती काठी बाकी व्यवस्थित उभी राहिलेली आहे आणि ह्या काठीनेच दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. म्हणजे ह्या कोल्वे काठी गावाच्या काठीनेच दुसरा क्रमांक मिळवलेला आहे, जी 2 नंबरला उंच होती. तर पहा सर्व ग्रामस्थांचा जल्लोष तुम्ही पाहत आहात. तर तुम्हाला कसा ब्लॉग वाटतोय आजचा आमचा, आवडला का, यात्रा कशा वाटत आहेत आमच्या, आणि पुढे सुद्धा येणारे सर्व ब्लॉग नक्की असे पाहत राहा, कारण बरेच तुम्हाला धमाल मिळत असते माझ्या ब्लॉगमधनं. तुम्हाला घरातले, बाहेरचे, कुटुंबाचे सर्व ब्लॉग तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यामुळे माझे ब्लॉगला पाहायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने काठीचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाताना बरेच नवससुद्धा अजून दिसत होते आम्हाला, दुपारीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा. तर हे अशा पद्धतीने आजचा बोरीची आकादेवीची यात्रा झालेली आहे आणि आम्हीसुद्धा घरी निघालेलो आहोत. तर धन्यवाद आजचा तुम्ही ब्लॉग पूर्णपणे पाहिल्याबद्दल, आणि असेच माझे पुढचे येणारे ब्लॉग सर्व पाहत राहा याची मला खात्रीच आहे. त्यामुळे तुम्ही पाहत राहा. धन्यवाद. बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.